नमस्कार, मी माधुरी आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये। आज आपण बघणार आहोत हनुमान जयंती विशेष एकदम छान गुळाचा रवा गुळापासून बनवलेला आहे। इतका दाणेदार छान दिसायला जितका छान दिसतोय, भाजण्यासाठी किती वेळ द्यायचा आहे, रवा कसा भाजायचा आहे, रवा जाड असो किंवा बारीक असो पण दाणेदार कसा होईल हे व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की बघा। आणि या ठिकाणी दिसायला जितका सुंदर दिसतोय एकदम लालबुंद असा दाणेदार छान हनुमान जयंती विशेष प्रसादासाठी हा रवा तुम्ही बनवू शकता किंवा नैवेद्यासाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता। खूप सुंदर साधी आणि 10 मिनिटाच्या आतमध्येच तयार होणारी ही रेसिपी, अजिबात फारसा वेळ लागत नाही आणि पटकन रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी सर्वात आधी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। पॅन व्यवस्थित गरम झाला की त्यामध्ये तुम्ही साजूक तूप किंवा मग तेल तुम्हाला ज्याचा वापर करायचा आहे त्याचा वापर केला तुम्ही तरी चालेल। या ठिकाणी मी साजूक तूप वापरलेला आहे। तुम्ही एखादा चमचा किंवा 2 चमचे सुद्धा वापरू शकता, पण जास्तीचं जर मुलांना आवडत नसेल तर कमी प्रमाणात वापरलं तरी चालेल। या ठिकाणी तूप टाकून झाल्यानंतर मी हलकंसं त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहे। बदाम, काजू, पिस्ता जे काही अवेलेबल असेल त्यापैकी काही टाका आणि मुलांना जे आवडत असेल ते ड्रायफ्रूट टाका आणि व्यवस्थित तुपामध्ये लालसर रंग येईपर्यंत, हलकासा रंग चेंज होईपर्यंत फक्त परतवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये बघा, एकदम कमी आहे, अजिबात जास्तीचं गॅस वाढवायचा नाही। त्याने काय होतं, पटकन रेसिपी किंवा आपण जो पदार्थ बनवतोय तो पटकन करपतो आणि त्याची टेस्ट जी आहे ना एकदम चांगली लागत नाही आणि एकदम घाणेरडी चव लागते। त्यामुळे काय करायचं, गॅसची फ्लेम जी आहे ना एकदम कमी ठेवायची। रवा भाजताना सर्वात महत्त्वाची टीप ती आहे की गॅस एकदम कमी ठेवायचा। आता राहिलेलं तूप आहे त्यामध्येच आपण 1 कप रवा जो आहे इथे वापरलेला आहे। 1 कप रवा वापरलेला आहे। हलकासा व्यवस्थित तो असा मिक्स करून घ्यायचा तुपामध्ये आणि हळूहळू गुठळ्या मोडत मोडत हा रवा जो आहे ना एकदम दाणेदार मोकळा मोकळा एकदम सुटसुटीत होईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे किंवा भाजायचा आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हलकासा टाकल्यानंतर आधी थोडेसे गठुळ्या तयार होतात, कारण तुपाचा किंवा तेलाचा अंश त्याला लागतो तेव्हा थोड्याशा गठुळ्या होतात, पण त्या मोडत राहायच्या आणि एकदम मस्त रवा जो आहे ना एकदम हलका फुलका होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। याआधीही उन्हाळ्याच्याही भरपूर रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहे आणि त्यानंतर मी लापशी, सत्यनारायणाचा प्रसाद, त्याचं परफेक्ट प्रमाण, परफेक्ट रेसिपी या सर्व व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे। तुम्ही माझ्या अकाउंटला जाऊन चेक करू शकता आणि तिथेच तुम्ही बाकीच्या रेसिपीसुद्धा बघू शकता। या ठिकाणी बघू शकता पूर्ण गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे। साधारणतः 5 मिनटं, 5 मिनटालाही थोडं कमी म्हणजे 4 ते 4.5 मिनटामध्ये हा रवा जो आहे ना छान असा लालबुंद कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम दाणेदार आणि मोकळा मोकळा रवा जो आहे ना आपण इथे भाजून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता रवा किती मोकळा झाला आहे, प्रत्येक कण ना कण वेगवेगळा दिसतोय आणि इतका छान रंग पण बघू शकता, अजिबात करपून पण दिलेला नाही आहे आणि करपू न देता असं कंटिन्यू हलवत राहायचं आहे, मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे रवा जो आहे ना अजिबात करपत नाही, एकसारखा भाजला जातो आणि आपल्याला असा एकसंध रवा भाजून घ्यायचा आहे। तो आता एका डिशमध्ये आपण काढून घेतलेला आहे। त्याच पॅनमध्ये मी सर्वात आधी पाणी टाकून घेतलेलं आहे। पाणी जे आहे ना, आपण रवा किती घेतला आहे त्याच्या अंदाजे पाणी घ्यायचं असतं, म्हणजे 1 कपसाठी 2 कप पाणी या ठिकाणी घ्यायचं आहे। 1 कप रव्यासाठी 2 कप पाणी घ्यायचं आणि 1 कप रव्यासाठी गुळाचं प्रमाण जे आहे ना 1 कप, तुम्हाला जास्तीचं गोड आवडत असेल तर पूर्ण 1 कप घेतलं तरी चालेल आणि नाही तर थोडंसं कमी गोड हवं असेल तर थोडंसं 1 कपाला थोडासा कमी गोड घ्यायचा आहे, म्हणजे एकदम छान खायला जास्त म्हणजे खूप गोड लागत नाही, एकदम मस्त रवा जो आहे ना तो या ठिकाणी बनून तयार होतो। मी 1 कपाला थोडासा कमी या ठिकाणी गूळ घेतलेला आहे। गूळ जो आहे ना सुरीच्या साहाय्याने व्यवस्थित कट करून घ्यायचा आणि तो कट करत असताना त्यामध्ये गठुळ्या जास्त राहत नाही किंवा जास्त कण जाडसर राहत नाही। एकसारखं जर सुरीने कट केला किंवा चाकूने कट केला ना खूप छान गूळ जो आहे ना तो कट होतो आणि पाण्यामध्ये तो टाकून घ्यायचा आणि चमच्याच्या साहाय्याने मिक्स करत राहायचं पूर्ण गुळाचं पाणी होईपर्यंत, गूळ पूर्ण पाण्यामध्ये वितळेपर्यंत
मिक्स करत राहायचं आहे। या ठिकाणी मी वेलची पावडरसुद्धा त्यामध्ये टाकून घेतलेली आहे। वेलची पावडर टाकल्यावर चव अप्रतिम येते, नक्की टाकून बघा। वेलची पावडर टाकल्यानंतर रवा इतका सुंदर लागतो खायला, तुम्ही बनवल्यानंतर नक्की कमेंट कराल। या ठिकाणी वेलची पावडर पण त्यामध्ये टाकून घेतली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता रवा तुम्ही बघू शकता किती छान आणि मोकळा भाजून घेतलेला आहे। आता त्याच पाण्यामध्ये पूर्ण गूळ जो आहे ना तो पूर्ण वितळला गेलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण रवा टाकून घेऊया। रवा टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता लगेच बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे। जास्त खळखळतं उकळतं पाणी ठेवायचं नाही, पाण्याला उकळी फुटेपर्यंत वाट बघायची नाही, पटकन रवा टाकून घ्यायचा आणि मिक्स करत राहायचं। त्याने काय होतं, उकळत्या पाण्यात जर तुम्ही रवा टाकला तर गुठळ्या होऊ शकतात, त्यामुळे उकळत्या पाण्यात न टाकता थोडंसं कोमट पाणी झालं की त्यामध्ये रवा टाकून द्यायचा, व्यवस्थित मिक्स करायचं आणि तुम्ही बघू शकता एकदम दाणेदार छान पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब होतं। आणि त्यानंतर वरतून तुम्ही जे ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतलेलं आहे किंवा भाजून घेतलेलं आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता वरतून जे आहे ना ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहे आणि ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यावरती झाकण ठेवायचं, साधारणतः 2 ते 3 मिनटं छान वाफ काढून घ्यायची। वाफ काढून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता दिसायला किती सुंदर दिसतंय, एकदम खापा पडलेल्या आहेत, इतका छान रवा भाजला गेलेला आहे। या ठिकाणी बघू शकता इतका मोकळा मोकळा आणि छान सुंदर या ठिकाणी गुळाचा रवा किंवा गुळाची जी रेसिपी आहे ती किंवा मग प्रसादासाठी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। या ठिकाणी बघू शकता जितका सुंदर दिसतोय ना, वाव! तुम्ही बघू शकता स्पूनच्या साहाय्याने सुद्धा किती छान आणि एकदम दाणेदार अशा खापा पडतायत आणि ह्याच प्रकारे आपल्याला रवा जो आहे ना तो बनवायचा आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, याने काय होईल माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आणि नक्की ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास मला कमेंट करून नक्की सांगा। या ठिकाणी एका डिशमध्ये आपण काढून घेतलं आहे, किती छान मऊसूत आणि दाणेदार या ठिकाणी आपला रवा जो आहे ना पूर्णपणे बनवून तयार झालेला आहे। वरतून तुम्ही छान ड्रायफ्रूट्स टाकू शकता, एकदम बारीक किस करून घेतला असेल तर तो सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि दिसायला इतका अप्रतिम दिसतो, खायला तितकाच छान, लहान मुले तर खूप आवडीने खातील असा छान प्रसादासाठी किंवा नैवेद्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करा।